पुढची देखील या संदर्भात एक अपडेट समोर येताना दिसेल, ज्याचा उल्लेख स्वतः तुम्ही देखील आता केलेला आहे। पुणे रेव पार्टी प्रकरण आणि या प्रकरणी खडसेंच्या जावईंनी ड्रग सेवन केलं नसल्याची माहिती समोर आली आहे। लोकशाही मराठीला सूत्रांकडून कळत आहे, खेवलकरांसोबत असलेल्या 6 जणांपैकी दोघांनी ड्रग सेवन केल्याची माहिती आहे। मात्र या पार्टीत खेवलकर यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने ड्रग सेवन केलं, त्यामुळे 7ही जणांवर NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येतोय। अमोल, आपण पाहतोय की नुकतंच अमोल धर्माधिकारी यांनी या सगळ्या संदर्भात उल्लेख केलेला होता। पुणे रेव पार्टी प्रकरण आणि या सगळ्या प्रकरणी अपडेट समोर येताना दिसते। खडसेंच्या जावईंनी ड्रग सेवन केलं नाही अशी देखील आता माहिती समोर आलेली आहे। पुणे रेव पार्टी प्रकरण आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे, त्यापैकी 2 जण सराईत गुन्हेगार असल्याचं देखील कळत आहे। यामध्ये प्रांजल खेवलकर म्हणजेच खडसे यांचे जावई यांनी ड्रग सेवन केलं नाही अशी अपडेट समोर येते। आपले प्रतिनिधी अमोल आहेत आपल्यासोबत। अमोल, ज्याचा उल्लेख तुम्ही नुकताच केलेला होता की आता या सगळ्या प्रकरणी आणखीन एक अपडेट, खडसेंच्या जावईंनी ड्रग सेवन केलं नव्हतं अशी माहिती मिळतेय। नक्कीच कालही न्यायालयामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांकडून ही माहिती देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता एक माहिती आपल्याला जी सूत्रांकडून मिळालेली आहे त्यानुसार प्रांजल खेवलकर यांनी या पार्टीमध्ये ड्रग्ज सेवन केलं नाही अशी माहिती आहे। पण त्यांच्या सोबतचे जे इतर 2 जण होते त्यांनी मात्र ड्रग्ज सेवन केल्याची माहिती आहे आणि त्यामुळे आता यांचे जे नमुने घेतलेले आहेत तपासणीसाठी त्याच्यामध्ये नेमकं काय आढळून येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पण एकूण 7 जणांपैकी 2 जणांनी ड्रग्ज सेवन केल्याची माहिती समोर आलेली आहे। पण दुसरीकडे आपण पाहिलं की या ड्रग्ज पार्टीमध्ये आपल्याला कोकेन, त्यामुळे कोकेनला खरं तर सेवन करण्यास बंदी आहे। त्यामुळे असं असताना एखाद्या पार्टीमध्ये दुसरी व्यक्ती जर कोकेन घेत असेल तर त्याला प्रतिबंध करणं हे कायद्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि त्यामुळे प्रांजल खेवलकर असतील किंवा इतर त्यांचे जे साथीदार असतील यांनी याला प्रतिबंध केला नाही आणि त्यामुळे त्यांना सुद्धा यामध्ये समावेश आहे। यानुसार पोलिसांनी या 7ही जणांवर NDPS कायद्यानुसार गुन्हा केलेला आहे। त्यामुळे आता पुढे न्यायालयामध्ये 2 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर प्रांजल खेवलकर आणि पुणे पोलिसांकडून काय काय बाजू मांडली जाते हे पाहणं महत्वाचं आहे। पण प्राथमिक दृष्ट्या या संपूर्ण तपासणीमध्ये प्रांजल खेवलकर यांनी मात्र ड्रग सेवन केलं नाही अशी माहिती समोर आली। अगदी अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।